मुख्यमंत्री का पदभार संभालते ही देवेंद्र फडणवीस ने कई अहम फैसले लिए हैं। सरकार गठन के बाद आज पहली बार मुंबई में कैबिनेट बैठक में इन फैसलों पर चर्चा की गई। इस बैठक के बाद मुख्यमंत्री फडणवीस ने मीडिया से बात की। इस मौके पर उन्होंने गढ़चिरौली में नक्सल प्रभाव और मंत्रालय में सुरक्षा को लेकर उठाए जाने वाले कदमों पर अपनी प्रतिक्रिया दी है। आज गडचिरोलीचा जो काही परिवर्तन आम्ही करतो, हे परिवर्तन माननीय मोदीजी आणि माननीय गृहमंत्री अमित शहाजी यांची जी मदत आम्हाला मिळते आहे, केंद्र सरकारची मदत मिळते आहे, केंद्रीय दलांची मदत मिळते आहे आणि मग त्याच्यासोबत आपलं जिल्हा प्रशासन आणि आपली C60 यांच्या समन्वयामुळेच हे परिवर्तन होत आहे। आणि काल मी गेल्यानंतर जे परिवर्तन लोकांनी पाहिलं, देशाने पाहिलं, त्याचं कौतुक हे प्रधानमंत्री महोदयांनी केलं। खरं म्हणजे याचं सगळं श्रेय हे आपल्या पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला मी देतो। एक तर ज्या प्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आयडी आहे, तसा कामांकरता देखील युनिक आयडी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी 2-2, 3-3 डिपार्टमेंट काम करतात। काही ठिकाणी असे तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि 2 डिपार्टमेंटनी बिल काढलं। त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आयडी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी PM गतिशक्ती योजना आहे, त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत, ते कधी क्रिएट झालेले आहेत, हे देखील आपल्याजवळ त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारी देखील दूर होतील। ई कॅबिनेटच्या संदर्भात देखील आज आम्ही सूतोवाच केलं आहे। आता राज्यामध्ये ई फायलिंग आपण स्वीकारलेलं आहे। आपल्या फाईल्सची मूवमेंट ही आता डिजिटल पद्धतीने, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि म्हणून IT च्या जगामध्ये आता कॅबिनेटच्या फाईल्सची मूवमेंटही ई पद्धतीनं व्हावी, याकरता ई कॅबिनेट आम्ही स्वीकारतो। लवकरच त्या संदर्भातली सुरुवात आम्ही करू। सुरुवातीला जोपर्यंत मंत्र्यांना त्याची सवय होत नाही तोपर्यंत काही काळ ई कॅबिनेट सोबत पेपर कॅबिनेट देखील राहील, पण हळूहळू पेपर कॅबिनेट पूर्णपणे बंद होईल आणि ई कॅबिनेटच आम्ही स्वीकारू।